गणेश दादा मुंगशे यांच्यासाठी सुद्धा 500 रुपये आणि निहाल दुसाबाद आयकॉन यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस झालेले. बक्षीस घेण्यासाठी यायचे ही आपणास विनंती राहणार आहे. एक बाजूला मॅच निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जी चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला शिरू यांच्यासाठी बक्षीस या ठिकाणी येतंय. वा, कैलास भाऊंच्या शुभ हस्ते दरम्यान 1000 रुपयाचं बक्षीस कैलास भाऊ निखाडे अध्यक्ष शिवशाही ग्रुप बांबोली. कैलास भाऊंच्या वतीने काल म्हणजे आपली ही KTPL क्रिकेटची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलेले आहे. चला रुद्र आणि त्याचबरोबर रुद्र शिंदे आणि त्याबरोबर खास करून अगदी आपण पाहतोय शिरूलवार यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस जे होतं, तर निहाल आपल्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जे असणार आहे. रुद्र या आपल्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. मनापासून धन्यवाद सगळ्या बक्षीस दात्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देऊन परत एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जात आहेत. परत एकदा रामदास ढेरंगे सर, थँक्यू व्हेरी मच. कैलास भाऊ निकट यांच्या वतीनं मनोज बेल्लेकर सरांनी ऑफिशियली कॉमेंटेटरसाठी देखील प्रत्येकी 500 रुपयांचं बक्षीस आहे. कैलास भाऊ निकट यांचं मनापासून आभार होतं. मॅचकडे आपण जातो तत्पूर्वी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आदरणीय भारत कदम साहेब उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. आवर्जून हरीश भाऊ नवले उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बैलगाडा मालक सन्मान्य मनोज शेठ नाईकरे आणि आदरणीय किरण भाऊ राऊत या दोनही मित्रांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू धन्यवाद. तुम्ही पाहता एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा. खरं तर 2 गडी गमावलेत, 22 धावा धबल कवरती लागलेले आहेत. खरं तर त्यांचा आवाज तुम्ही ऐकतात मनोज बेलेकर सर, त्याचप्रमाणे उत्तमजी सावंत सर, दोन्ही या समालोचकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. डबल कवर तुम्ही पाहता की 22 धावा लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 ला झालेली सुरुवात आहे. अनिकेत रोडे संघाचे संघनायक दाखल झालेले आहेत. यावेळीचा चेंडू बिघड करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, एक सिंगल या दरम्यान घेतली आहे. एका धावा सेकंदानंतर स्कोरकार मध्ये वाढ, धावफलक अगदी पुढे जाऊन पोहोचतोय. धाबल कवर त्याकडे बदलतायत, स्कोरकार पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावा संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचलेली आहे. धाबल कवरती 23 धावा आहे. 23 आकड्यावरती स्कोरकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सतीजी पटवळ सर खास पुण्यावरून सामन्यांचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, त्यानंतर तुम्ही पाहता चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फक्त 24 धावा डबल कवरती लागलेल्या आहेत. 24 आकड्यावरती स्कोर करता पोहोचले. षडे क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ पॉवर प्लेचा मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा उडावला, क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या अगदी जवळ. या दरम्यान घेतली गेली सिंगल धाव आणि एका धावा संख्येनंतर स्कोरकार मध्ये वाढ. धावा संख्या पुढे जाऊन पोहोचती. धाबल कव्हर त्याकडे बदलतायत, स्कोरकार पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. 25 धावा धाबल कव्हर त्याच्या मात्र लागलेल्या आहेत. 25 आकड्यावरती स्कोरकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धाबल कवरती धाबल संख्या स्थिर आहेत, आकडे स्थिर पाहायला मिळतात. 2 बलाढ्य तुल्यबळ मातबर संघादरम्यान हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. दोन दिग्गजांची लढाई. हो, यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा नो लुक स्ट्रोक आणि चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग लेगला, फाईन लेगला. चौकारासाठी 4 धावा. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धबल कव्हर त्याकडे बदललेत. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रति षटक 14.50 च्या सरासरीनं 29 धावा आलेल्या आहेत. नवखंडनाथ स्पोर्ट क्लब पाईट जिल्हा परिषद गट संघ टीम बॅटिंग करते. 2 विकेट गमावल्या. सागर दरेकरनं खरं तर चांगली सुरुवात करून दिली, त्यानंतर मात्र आता मैदानाच्या आतमध्ये धावा येऊ लागलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. डबल कव्हरती तुम्ही पाहता 29 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे, तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. 2 दिग्गजांची लढाई, 2
तुल्यबळ मातब्बर संघ एकमेकांच्या समोर मात्र मैदानाच्या आतमध्ये उभे ठाकलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा जिग्नेश पटेल, खुशबू गुजरात की जिंका गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. जिग्नेश येतात. ओहो, वेगातला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केला. वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमधील धावबल कव्हर त्याकडे स्थिर आहेत. 29 धावा. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 3 ला झालेली सुरुवात. पहिला चेंडू एक्सप्रेस बॉल जिग्नेश पटेलचा. खरं दोनही विकेट तुम्ही पाहता ना त्या जिग्नेशने मिळवलेल्या आहेत. जे गोलंदाजीसाठी ओळखले जातात ती गोलंदाजी. चांगला चेंडू याही वेळेस पुन्हा एकदा तिथे डॉट बॉल येतोय. नयन भगत यांच्यासाठी आलेला डॉट बॉल आहे. खरं उभं केलेला आहे. नयन भगत यांच्यासाठी टाकलेले डॉट बॉल. धावपल कवरती आकडे स्थिर आहेत. 29 धावा धावपल कवरती पाहायला मिळतात. 29 आकड्यावरती धावपलक आहे. क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी. आजच्या रजनीमधली आजच्या रात्रीमधली 5वी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते आहे. ओहो, यावेळेचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला आणि चेंडू फेकून दिला मिड विकेटला. टोलेचंग प्रहार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. सन्माननीय सतीजी पडवळ सर खास पुण्यावरनं ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेला शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. 35 धावा डबल कव्हर आहेत. यावेळेचा चेंडू डायरेक्टचा प्रयत्न तिथे मात्र फसला जाईल. घेतली गेलेली सिंगल धाव. एका धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ. धबलक पुढे जाऊन पोहोचतोय. डबल कव्हर आकडे बदलतायत. 36 धावा डबल कव्हरती लागलेल्या आहेत. 36 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 36 आकड्यावरती धाबल संख्या मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. खरं तर दोन्ही संघ दिग्गज आहेत, तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये मोठ्या आयकॉन खेळाडूंचं देखील भरण आहे. गोलंदाज मार्गवरती जिग्नेश पुन्हा एकदा सज्ज होतील. इष्टेच्या पाठीमागे तुम्ही पाहताय धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूरचा सुपरस्टार कृष्णा गवळीला. तर गोलंदाजी मार्गवरती जिग्नेश पटेल, खुशबू गुजरात की. यावेळेचा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. जे गोलंदाजीसाठी गोलंदाज ओळखले जातात ना तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आणि गॅप बंद चेंडू एकट्या पखात सर्व निघून चाललाय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. फलकावरती आकडे बदलले. स्कोर कार्ड वाढलंय. 40 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 40 आकड्यावरती धावा संख्या मैदानाच्या जाऊन पोहोचलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये कुठला गोलंदाज जाईल, कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जाईल. कडे बदलले. स्कोर कार्ड वाढले गेले. धावा संख्या अगदी 40 वरती जाऊन पोहोचले. नंबर 4 ला होती सुरुवात. गोलंदाजी मार्ग गोलंदाज 14 षटक घेऊन संघाचे संघनायक कॅप्टन अनिकेत रोडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत रोडे आले आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नंबर 4 ला होती सुरुवात. समोरच्या बाजूने गोलंदाजी मार्गवरती रोडेवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत अनिकेत रोडे. तर समोरच्या बाजूला नयन भगत सगळ्याचा आयकॉन ज्याच्या बॅट मध्ये एक षटक जरूर आलाय तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
हो पुढ्यात केलेला चेंडू वेगातला चेंडू होता फुलर लेनचा यॉर्क लेन मध्ये टाकलेला चेंडू प्रत्युत्तर तिथं नव्हतं चेंडू तुम्ही पाहता डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल डबल कव्हर त्याकडे स्थिर आहे 40 धावा या बलीचा चेंडू परत एकदा बिघिड करण्याचा प्रयत्न आणि तिथे झेल टिपला जातोय विकेट येताना पाहायला मिळते फलंदाज होतोय बात खर तर खास स्पर्धेचं आकर्षण आहे प्रेक्षक वर्गासाठी तुम्ही पाहता की लकी ड्रॉच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल आहे सायकलच्या सत्रामध्ये तिचं वितरण देखील आपण करत आहोत आज मात्र भाग्यवान विजेता कोण ठरणार हे मात्र पाहायचं विकेट आली नयन भगत माघार येतात त्यांच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेडकर संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाईट पिंपरी जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष आणि प्रारंभ इंडस्ट्रीचे ओनर याच नगरीचे सुपुत्र प्रतितेश उद्योजक आदरणीय रवींद्र शेठ चव्हाण यांच्या ठिकाणी शुभाग म्हणून रविभाऊंचं मनापासून स्वागत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्यांच्या समवेत संघमालक आणि आंबेडकर नगरीचे माझे आदर्श उपसरपंच सन्मान्य अमोल शेठ डवणे याही संघमालकांचे शुभाग म्हणून आपलं मनापासून स्वागत आहे वेदांत एंटरप्राइजेसचे ओनर आणि याच नगरीचे सुपुत्र प्रतितेश उद्योजक संघमालक संतोषभाऊ डवणे यांच्या ठिकाणी शुभाग म्हणून आपलं मनापासून स्वागत आहे खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही आपलं स्वागत करतो विनंती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा ओ टू कॉम्बॉक्स बिगिट करण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल आलाय अक्षय दरेकर आलेत मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतो या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी अनिकेत रोडे यांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न तिथे पांचाकडे अपील तर स्ट्रॉंग होत आहे परंतु प्रत्युत्तर नाहीये तिथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतो निर्धाव चेंडू यष्टीच्या पाठीमागे कौतुक कृष्णा गवळे यांचं देखील करावं लागेल चांगली यष्टी रक्षणची जबाबदारी त्यांनी देखील पार पाडलेली आहे आतापर्यंत 4 चेंडू अनिकेत रोडेने टाकलेत कुठल्या प्रकारची धाव दिली नाही अगोदरचा शेड्यू देखील कमी धावसंख्येत अनिकेत यांचं पाहायला मिळत आहेत 40 धावा डबल कव्हरती नक्कीच पाहायला मिळतात 40 आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये आहेत 40 धावा डबल कव्हरती 3 गड्यांच्या मूल्यामध्ये 40 धावा यावलीचा चेंडू अखूट टप्प्याचा त्याला मात्र खेळून काढले आणि चेंडू सरळ निघून चाललाय फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 धावा भिडूले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार धपल कव्हरती तुम्ही बाताकडे स्थिर आहेत 44 धावा धपल कव्हरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा धपल कव्हरती आहेत षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपले 4 षटकांचा खेळ संपतोय 11च्या सरासरीने 44 धावा डबल कव्हरती आलेल्या आहेत ओव्हर नंबर 5 मध्ये तर कुठला गोलंदाज असेल कुठल्या गोलंदाजाला अनलोड जाईल हे मात्र पाहायचं आहे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत विनायक केदारी यांना तुम्ही पाहताय खरं तर या खेळाडूने खरं तर प्रभावित केलेला आहे चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते तेच गोलंदाज झाले आता गोलंदाजी करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतात 44 धावा आहेत 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होतंय खरं तर एक फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये 70-75 धावा तुम्हाला नक्की स्कोर कार्डवरती बनवाव्या लागणार आहेत इथं कामगिरी कशा प्रकारची राहिली जाणार कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये होणार आहे या पलीचा चव्हाण नक्कीच चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये
45 धावा डबल कवरती आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला तुम्ही पाहताय परेश खडके संघाचे आयकॉन आहेत. दुसऱ्या बाजूला अक्षय दरेकरला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये वारंवार क्षेत्ररक्षण बदलाव, वारंवार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बदललं जात आहे. कशा प्रकारची कामगिरी होणार आहे, कशा प्रकारची रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. गोलंदाजी मार्कवरती ओहो विनायक यांचा चेंडू भन्नाट वेगाचा तिथे मात्र पाहायला मिळालाय. एक वेगातली घेतलेली सिंगल धाव आहे आणि एका सिंगलच्या मध्येनं स्कोर कार्ड मध्ये वाढ आकडे बदलतायत. लीग मॅचच्या स्वरूपामध्ये आले एक धाव, धावसंख्या वाढली 46 आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे. 46 आकड्यावरती धाव फलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 46 धावा, 46 आकड्यावरती धाव फलक, 46 आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओहो बिग हिट, बिग हिट, बिग हिट और ये 6 रन षटकार साधावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. जिथे धावांची कोंडी बनली होती, कोंडी फोडली. षटकाराने धावा संख्या 6 भारतीय स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलंय. 52 धावा डबल कवरती पाहायला मिळतात. 3 विकेट गमावल्यात. 52 धावा डबल कवरती आहेत. 52 आकड्यावरती स्कोर कार्ड, 52 आकड्यावरती धाव फलक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. परेश करके संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आता बरं असताना पाहायला मिळतोय. त्याच्या पाठमान आलेला षटकार आहे. कृष्णा गवळी एस्टेनच्या पाठीमागणे वारंवार क्षेत्ररक्षण बदलाव करताना पाहायला मिळतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये तो बदलाव करतोय. 3 विकेट गमावलेत. 52 धावा आहेत. ओ यावेळीचा चेंडू आता पुढ्यात केला, त्याला मात्र खेळून काढले गेले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतात. एक सिंगल, दुहेरीचा प्रयत्न नाहीये. एकच धावील, एका धावसंख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ होतीये आणि धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली. धाबल कवरती आकडे बदलले. 53 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 3 गडी बाद 53 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. नवखंडनाथ क्रिकेट क्लब स्पोर्ट फाउंडेशन पाईट जिल्हा परिषद गटाची नक्कीच पाहायला मिळते. 3 गडी बाद 53 धावा, 53 आकड्यावरती स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलेला आहे. ओ पुढ्यात केलेला चेंडू परत एकदा चांगल्या लेंथ वरती टाकलेला चेंडू आहे. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ. 54 धावा डबल कवरती लागल्या जातात. 54 आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. खेड तालुका प्रीमियर लीग सीझन 2 2026 खरं तर 2026 पर्व 2चं हे सत्र आहे. पर्व 2 मध्ये स्पर्धा सुपर डुपर हिट राहिलेली आहे. डबल कवरती 54 धावा आहेत. गोलंदाज परत एकदा विनायक केदारी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हो यावेळेचा चेंडू आहे पुन्हा एकदा उडवलाय. गुडघाट टेक और ये सिक्सर देख येतोय षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती आकडे बदलत आहेत. स्कोर कार्ड देखील वाढले जात आहे. धावत संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 12च्या सरासरीनं 60 धावा धावफलकावरती आलेला आहे. शेवटचं आणि अंतिमचं षटक आहे. कुठल्या गोलंदाजाला दिलं जाईल, कुठल्या गोलंदाजाला आणलं जाणार, कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जाणार हे मात्र पाहायचं आहे. साठ धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतंय. अंतिमचं षटक आहे. डेथ ओव्हर मध्ये कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल, कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाणार हे मात्र पाहायचं आहे. अंतिमच्या षटकामध्ये कोणाला प्राचारण केलं जाणार आहे, कशा प्रकारची रणनीती, कशा प्रकारचे कामकाज मैदानाच्या आतमध्ये होत आहे. 60 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 60 आकड्यावरती स्कोर करता पोहोचलेला आहे. रोहित फडतरे आलेत शेवटचं आणि अंतिमचं षटक घेऊन. समोरच्या बाजूला बॅटर अक्षय दरेक. अक्षय दरेक आला तुम्ही पाहताय. क्षमत्र सज्ज झालेला आहे स्ट्राईक एंडवरती. यावेळेचा चेंडू चांगला टप्पा पुढ्यात केलेला चेंडू होता. तिथून चेंडू निघालाय. पायाच्या साईने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. एक धाव, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये परंतु नकार आहे.
अश्विन भाऊंचं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळालेलं आहे. नक्कीच संघासाठी धावा वाचवल्या, डबल कव्हर त्याकडे स्थिर आहेत. 61 धावा डबल कव्हर त्यात 61 आकड्यावरती धप्पलक, 61 आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. 3 गडी गमावलेत, 61 धावा डबल कव्हरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाजची मार्फती गोलंदाज रोहित फडतरे शेवटचा आणि अंतिमचं षटक घेऊन ओहो फुल टॉस. पॅरिस खळख्याच्या साडी टाकलेला चेंडू होता, पुन्हा एकदा आकाश मार्गानं पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. षटकारासाठी साधावा फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. टाइम तुमचा संपलेला आहे. 15 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला रिव्ह्यूची मागणी करायची आहे. षटकार आलाय, धावा संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचलेली आहे. 67 धावा धपल कव्हरते नक्कीच पाहायला मिळतात. 67 आकड्यावरती धावपलक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाज मार्गपती वनवर क्षेत्ररक्षण बदलाव आहेत. वनवर क्षेत्ररक्षण बदललं जाते. 67 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. पॅरिस खरके खरं तर संघाचा आयकॉन आहे. 9 चेंडू फेस केले, 29 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. चांगली बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओहो परत एकदा उंचावन्न खेळलाय आणि चेंडू अगदी रोडच्या पलीकडे पाठवून दिलाय. षटकारासाठी साधावा फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. काय अफलातून बॅटिंग त्यांची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 73 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी चला विनंती आहे. दोनही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. शेवटचं षटक आहे. आजच्या रजनीमधली आजच्या रात्रीमधली ती मॅच देखील महत्वाची असेल, त्यामुळे तुम्हाला विनंती करतोय दोन्ही संघाचे कॅप्टन संघनायक टॉस करण्यासाठी यायचं आहे. धावा डबल कव्हरती आहेत. 73 आकड्यावरती स्कोर कडे जाऊन पोहोचलोय. 73 वरती धावपलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. रोहित फडतरे कमबॅक होणार का? पुढ्यात केलेला चेंडू होता, पुन्हा एकदा पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे कुठलाच नाहीये आणि खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. पुढील होणारी मॅच आणि त्या लढतीचा टॉस आपण करतोय. दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी चला. सत्याहत्तर धावा धपल कव्हरती लागल्या गेल्यात. चला यानंतरची होणारी मॅच कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानुबाची कोयाळी त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रीय काढाची वेळ अशी लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि हाही चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या खाली क्षेत्रामध्ये पाठवून दिलाय. आणखीन एक चौकार येतो. 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या भारतीय स्कोर कार्ड देखील बदलत आहेत. 81 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लॉंगाला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. आता मात्र झेल होईल. एक डाव एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये.
आणि प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या त्या 81 धावा आणि विजयासाठी आव्हान उभं राहिलेलं आहे 82 धावसंख्येचं लक्ष. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आंबेठाण विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन सन्मान्य दीपक शेठ मांडेकर साहेब उपस्थित होत आहेत. महात्मा गांधी तंटमुक्तीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदरणीय शरदभाऊ मांडेकर यांच्या या ठिकाणी शुभागमन होते. आपल्या मनापासून स्वागत आहे. सभापती आदरणीय मोहनजी धोंडे साहेब आणि विविध विकास कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन सन्मान्य मिथुन शेठ चव्हाण यांच्या ठिकाणी शुभागमन होते. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती केली आहे आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टनने विनंती आपल्याला टॉस साठी यायचे. दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या. टॉस करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय चेअरमन दीपक भाऊ मांडेकर, तंटमुक्तीचे अध्यक्ष शरद भाऊ मांडेकर, सभापती मोहनरावजी धोंडे साहेब, विद्यमान चेअरमन मिथुन शेठ चव्हाण साहेब. आपल्याला विनंती आपण टॉस साठी यायचे. पुढील मॅचचा त्यामुळे आंबेठाणच्या ग्रामस्थांना विनंती आपला नांबुलक होतोय आपण टॉस साठी यायचे. एक झालं आपण टॉस करतोय त्यामुळे कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन आलेत. मान्यवरांना विनंती आपण टॉस साठी आदरणीय रविभाऊ चव्हाण, माजी उपसरपंच अमोल शेठ दौणे, सुरेशभाऊ शेवकरी आपल्याला विनंती करेल. आदरणीय आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. आपले शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. संतोषभाऊ दौणे आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. आपल्या सगळ्यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल आपण करतोय. चेअरमन दीपक भाऊ मांडेकर, तंटमुक्तीचे अध्यक्ष शरद भाऊ मांडेकर, सभापती मोहनरावजी धोंडे साहेब, विद्यमान चेअरमन मिथुन शेठ चव्हाण साहेब. आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला होतोय. त्याचप्रमाणे तुषारजी मांडेकर, नागेशजी लोंढे, संकेतजी चव्हाण, प्रतीकभाऊ लोंढे या अतिथींचे शुभागमन आपलं स्वागत आहे. माऊलीभाऊ राक्षे, अनुरागजी मांडेकर, शशीभाऊ मांडेकर आपण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय एंटरप्राइजेसचे ओनर इरफानभाई पठाण आपण उपस्थित झालात. आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत आहे. आपल्याला विनंती केला ते आपण व्यासपीठात या. त्या ठिकाणी आपण टॉस करतोय. पण टॉस या ठिकाणी करतोय मान्यवरांच्या शुभास्ते. हेड कॉल टेल टॉस जिंकला अमर काय नाही. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू होते. दोन्ही संघनायकांना मान्यवरांचा आभार. लगेच आपण मॅच कडे जातो जिथे आपल्या समेत मायक्रोफोन होती जॉईन होतील आदरणीय मनोज बेल्लेकर सर. ओटीयू. धन्यवाद उत्तम सावंत सर आणि धन्यवाद रामदास डेरंगे सर. डावाची सुरुवात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि
81 धावा ज्या बनवल्या गेल्या 82चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाज नयन भगतला आपण पाहतोय तर स्ट्राईकला कृष्णा गवळी फ्रॉम तुळजापूर. आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहिला गॅपने ढकलला. पहिला चेंडू सीमारेषेवर फरार. 4 रन चौकार. पहिल्या चेंडू ती चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. लो फुलटॉस होता, गॅप खूप मोठा होता, गॅप मध्ये चेंडू अगदी ढकलला गेलाय. कृष्णा गवळी फ्रॉम तुळजापूर. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. चौकारच्या रूपाने खातं खोललंय कृष्णा गवळीचं. स्विचिचा प्रयत्न होता. यावेळेस अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा मिलाप या ठिकाणी होताना पाहिलं मिळाला नाहीये. निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळाली. 4 वरती धावफलक स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आदरणीय मोहनभाऊ दवणे साहेब सभापती साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या या ठिकाणी मी मनापासून सहर्षाचं स्वागत आपल्या खेड तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करतो. पहिल्या चेंडू ती चौकाराला, पुढचा चेंडू रिव्हर्स खेळला, डॉट आला. परत एक चेंडू आपण पाहिला खोलबट टप्प्याचा होता, तोही बॅटवरती आला नाही, तोही डॉट येताना बाहेर मिळाला. 4 वरती धावफलक आहे. इथं अगदी आपण पाहतो की जी सुरुवात आहे ना, ती सुरुवात सातत्य सुरुवातीमध्ये राहणं गरजेचं आहे. फुलटॉस आणि तिथे झेल परतावा लागेल. कृष्णा गवळीला मोठी विकेट आली आहे. बॅटर आउट, बॅक टू डग आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. आपण पाहिलं परफेक्ट टायमिंग खूप चांगल्या प्रकारे होताना पाहायला मिळाला. पण जी ताकद लागणं गरजेचं होतं ती मात्र ताकद लागली गेली नाही. आणि मिड विकेटला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची चूक न होता अगदी आरामात झालेला झेल. कृष्णा गवळीची विकेट आली, मोठी विकेट आली. 4 धावा फलकावरती असताना कृष्णा गवळीला मात्र माघारी परतावा लागलेला आहे. बॉलबॅकचे राऊंड निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक 5वा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कृष्णा गवळी बाद झाले तर कृष्णा गवळीच्या जागेवरती बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय तो असेल खुशबू गुजरात की जिग्नेश पटेल. त्याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. विशेष करून महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस हा खेळाडू पहिल्यांदा खेळण्यासाठी आला तो जीपीएल क्रिकेटची स्पर्धा निमगाव समाजाच्या संघामधून ज्यावेळेस जिग्नेश पटेल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खेळताना पाहायला मिळाला, तिथून पुढे जिग्नेश पटेल हे नाव इतकं बहरताना पाहायला मिळालं. अर्थात त्याचा तो खेळ तितकाच प्युअर ऑलराऊंडरची भूमिका जिग्नेश पटेलची या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या गुजरातचं नाव रोशन करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो जिग्नेश पटेल. यावेळेस खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये केटीपीएल मध्ये कार्यक्रमात करतोय ते आपल्याला पाहायचंय. फुलटॉस आणि मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक में दस्तक, खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने धावफलक वाढलाय. धावफलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आहे टोटल आत्ता 10 धावा. 3 रन, लॉस ऑफ 1 विकेट. श्रीराम स्पोर्ट्स हा संघ अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे चेंडूची फिके येईपर्यंत आलेली एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या रूपाने षटकाची सुद्धा होती समाप्ती. पहिलं षटक संपलं, पहिला फलंदाज बाद पण झाला आणि त्या प्रकारची धावसंख्या आहे 11. धावफलक करतोय 1 गड्याच्या मोबाईलमध्ये. उर्वरित 5 ओव्हरमध्ये अजूनही बनवायचे 71 धावा. नवीन आता गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळेल. गोलंदाज असेल आता सागर दरेकर ॲज अ कॅप्टन म्हणून भूमिका
सागर दोरेकरची खूप मोठी आपल्याला सातत्याने खूप साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळते आणि आत्ता आपल्याला पाहिजे की या मॅचमध्ये तो काय करामत करतोय हे पाहिला खूप मजा येणार आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय एक सुंदर असा इव्हेंट, हा क्रिकेटचा इव्हेंट निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये माऊली मंडप डेकोरेटर्स आदरणीय सुनील शेठ काळुखे, प्रवीण शेठ काळुखे साहेब, कानिपनाथ लाईट्स आदरणीय नितीश शेठ वाटेकर आणि आकर्षक फ्लेक्स निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आमचे निखिल शेठ काळुखे, NK माऊली ग्राफिक्स. खूप सारं कौतुक सगळ्या मित्रपरिवाराच्या ठिकाणी जे करावं लागेल सगळे होतकरू आहेत. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय ज्या दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू करतात त्याच दर्जाची कामगिरी असणारे आमचे सगळे तरुण करताना पाहायला मिळतात. स्विचचा फरक आहे, 4 रन चौकार आहे. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघमालक आदरणीय रवी शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून एक बक्षीस आले. प्रत्येक षटकारासाठी टीमला 500 रुपयाचं बक्षीस आहे. संघमालकांची तरी बक्षीस या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. त्यांना माहिती आहे या सामन्याचं महत्व काय. इथे कॉलबॅक मधून संघ सुपर 8 पर्यंत पोहोचला पाहिजे, खेळाडूंच्या पाठीवरती शाबासकीची थाप मिळाली पाहिजे. हा प्रयत्न निश्चितप्रमाणे त्यांच्या वतीने होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एक गोष्ट तितकीच खरी आहे, आपण दानशूर दात्यांना मनापासून धन्यवाद देईल की 1,21,000 पहिल्या क्रमांकाला, त्यानंतर 91,000 आहे, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला 71,000 आहे, चौथ्या क्रमांकाला 61,000 आहे. म्हणजे 4 क्रमांकासाठी 3,44,000 रुपये आपण या स्पर्धेमध्ये रोख रकमेच्या रूपाने वाटणार आहोत. ओ हो हो हो, क्लीन बॉल्ड पारतावा लागेल, मोठी विकेट आली आहे. जिग्नेश मात्र होईल बाद. क्लीन बोल्ड, हो गई गलती, हो गई भूल, दांडी गोल. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. केला गेला होता आणि अगदी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये इथे खूप चांगला चेंडू सागर दरेकरचा पाहायला मिळाला. परफेक्ट यार्क होताना पाहायला मिळाला आणि खडे खडे अगदी खेळण्याचा प्रयत्न करत असताना पायांची कुठल्या प्रकारची हालचाल मात्र फारशी होऊ शकली नाही. बॅट आणि पॅड याच्यामध्ये खूप मोठं अंतर पाहायला मिळालं आणि उजवी स्टी उखडली गेली. विकेट येताना पाहायला मिळाली. दुसरी विकेट आहे. 15 धावा धापल करते असताना ही धावा संख्या आपल्याला जी पाहायला मिळते श्रीराम स्पोर्ट्स क्लब स्मार्ट विलेज आंबेठाणची. बरोबर 27 चेंडूमध्ये अजूनही 67 धावासंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. कॉलबॅकचे राऊंड, या कॉलबॅकच्या राऊंड बद्दल निश्चितप्रमाणे अगदी आपण जी चर्चा करत होतो, परंतु ही क्रिकेटची स्पर्धा भरवत असताना अगदी आपण पाहिलं खूप साऱ्या मित्रपरिवाराचं योगदान निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या मित्रपरिवारांनी घेतलेलं कष्ट आपल्याला पाहायला मिळेल. मग त्यामध्ये आदरणीय किरण शेठजी कड आहेत, राहुल शेठ पानमन, आदरणीय संदीप रोंदळ सर, आमचे नितीनदादा वाडेकर, आमचे दत्ताभाऊ शिळवणे, त्यानंतर सुभाषबाबू बिरदवडे, विश्वासाबा निकत, त्यानंतर बंटी मांडेकर, निखिलजी घाटे, योगेशजी चव्हाण, आदरणीय दिनेशजी गाडे, आदरणीय सूरज देवकर, उत्तम सावंत सर आणि समस्त ग्रामस्थ आंबेठाण खेड तालुका. सगळ्यांचं कष्ट आहे. या सगळ्यांच्या कष्टाच्या पाठोपाठ या सगळ्या नावांच्या पाठोपाठ त्यांचा मित्रपरिवार पण आहे. यावेळेस फाईन लेगला चेंडूला फक्त मिळाली योग्य दिशा आणि चेंडू पार करतोय सीमारेषा. 4 रन. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. रुपये धापल करत धावसंख्या असेल तर 19 धावा. 19 वरती 2 फलंदाज बाद आणि आम्ही 19-2 म्हटलं गेलं की आम्हाला आठवली जाते ती तारीख जगात सगळ्यात भारी म्हणजे 19 फेब्रुवारी. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि 19-2 अंक हा योगाच्या गोष्टी आहेत. 26 गेंदे 63 रन. 26 चेंडूमध्ये 63 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी अजूनही जो करायचा आहे. महेश वाळुंजला आपण पाहिलं, आल्याला चौकार खेळताना आपण त्याला पाहिले. सुरुवात खूप छान केली महेश वाळुंजने. सागर दरेकरवरती गेलं आक्रमण अगदी आपण पाहिले. परत एकदा उंची खूप मिळाली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल त्या ठिकाणी झालाय. खून का बदला खून, ईट का जवाब पत्थर से. विकेट आली आहे. बॅटर आउट, बॅक टू टक आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. विकेट त्याला पाहायला मिळाले. तिसरा फलंदाज बाद झाला 19 अंकावरती आणि आता
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण याबाबत चर्चा निश्चितप्रमाणे चालू आहे. 5व्या क्रमांकावरती कोणता फलंदाज, 6व्या क्रमांकावरती कोणता फलंदाज येतो ते मात्र पाहिजे. आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय या स्पर्धेचे ऑर्गनायझर पण आहेत आणि एक चांगल्या प्रकारचा एक धडाडीचा फलंदाज म्हणून ज्याची खूप मोठी ख्याती आहे असा असणारा बंटी मांडेकर. तो मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. अनिकेत रोडीचा कॉल निश्चितप्रमाणे बंटी मांडेकरसाठी जो होता, कारण ऍज अ कॅप्टन म्हणून जबाबदारी अनिकेत रोडीच्या खांद्यावरती सगळ्यात मोठी आहे. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकही चिन्ह नाहीये अनिकेत रोडीच्या वाट्याला, एक पण नाही. 11च्या 11 चिन्ह अजून नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. 3 विकेट आल्या. ज्या अनिकेत रोडीने या अगोदरच्या मॅच मध्ये काय तुफानी फलंदाजी केली होती, अर्धशतक कंप्लीट केलं होतं, त्या अनिकेत रोडीला अजून संधी मिळालीच नाही. 25 चेंडू आणि 63 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या ठिकाणी करायचा आहे. वेळेस पूर्णपणे तयारीमध्ये नव्हता. डेड बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. सुंदर वातावरण क्रिकेटच्या स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक वर्ग सुद्धा या मैदानावरती खूप मोठ्या संख्येने अगदी सातत्याने मैदानाचे चौफेर लक्ष आपण टाकलं तर सगळ्याच ठिकाणी प्रेक्षकांची खूप मोठी गर्दी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हो इथे अगदी आपण पाहिले बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाही, निर्धाव चेंडू त्याला पाहायला मिळालाय. षटकाची वेळ समाप्ती, पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली. 2 षटकांनंतर धापरकरची धावा संख्या 3 बाद 19 धावा आहेत, 63 धावा. पठाण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं उद्योजक अमोलभाऊ गावडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. विनंती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. 3 बाद 19 धावा या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूमध्ये 63चा पाठलाग या ठिकाणी अजूनही जो करायचा आहे. गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मारत तयार आहे. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहे. फुलटॉस होता अगदी आपण पाहिले. चेंडू सुंदर त्या अनिकेत रोडीच्या बॅट मध्ये खेळला गेला. डे पॉइंटला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहील. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकर धावसंख्या 21 धावा आहेत. काय मानसिकता असेल अनिकेत रोडीची पाहणा. 12च्या 12 चेंडू नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. पॉवर प्लेचा एकही चेंडू त्याच्या वाट्याला आला नाही आणि आता 13व्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला जो नयन भगतचा होता, आयकॉनचा होता, जो अनिकेत रोडीने मात्र 25 चेंडू ढकलला. तुमचे होप्स सगळ्यात महत्वाचे राहतात. तुमचा आत्मविश्वास हा उंचवलेला सगळ्यात महत्वाचा मानला जातो. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. डॉट डिलिव्हरी आपल्याला जे पाहायला मिळाली. शेवटचे 22 चेंडू 61चा पाठलाग अजूनही करायचा आहे. कॉलबॅकचा राऊंड आहे. उद्या सुपर 8च्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परवा सुपर 8च्या लढती पाहायला मिळणार आहेत आणि त्यानंतर या स्पर्धेचा मानकरी कोण, प्रश्नचिन्ह सगळ्यात मोठं राहील. यावेळेस अगदी आपण पाहिले परत एकदा इथे बॅट आणि बॉलचा मिलाप होऊ शकला नाहीये. लागोपाठचे दोन्ही चेंडू डॉट येताना पाहायला मिळाले. धापलकरची धावसंख्या स्थिर असेल. 21 धावा आहेत. 3 फलंदाज बाद. जेवढ्या धावा झाल्या तेवढे चेंडू बाकी राहिलेले. 21 धावा झाल्यात. 21 चेंडू बाकी राहिलेत. 63 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 17.43 ची सरासरी इथून पुढे राखायची आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे 17.43. यावेळेस कोलबट टप्प्याचा चेंडू अगदी आपण खेळलाय. लॉंग ऑफ दिशेने क्षेत्ररक्षक आल्या चेंडूवरती. एक सिंगल येणार आहे. एका सिंगल चेंडूवरती धापलक वाढेल. 22 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात.
शांत वातावरणात इथं अगदी आपण पाहतोय ह्या मॅचेस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे जे युद्ध रंगणं गरजेचं होतं. पहिली दुसरी आणि तिसरी मॅच ज्या पद्धतीने आम्ही पाहिली ना 1-7 तशी मॅच त्यानंतर होताना पाहायला मिळाली नाही. जे युद्ध म्हणजे प्रेक्षक राजा ज्या गोष्टींसाठी या ठिकाणी थांबलाय ना ते होणं गरजेचं आहे. कोण जिंकतंय कोण हारतंय हे महत्वाचं नाहीये, पण या स्पर्धेमध्ये मॅच कशा प्रकारे रंगल्या जात आहेत हे सगळ्यात महत्वाचं असताना आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. आणि इथे काय करामत होणार आहे यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू पोहोचत सीमारेषेच्या बाहेर बंटी मांडेकर खेळतोय इथे खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या बरोबर दाबारकर धावसंख्या 28 धावा आहेत. बंटी मांडेकर याच गोष्टींसाठी फेमस आहे. घरच्या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा निश्चितप्रमाणे अगदी खेळताना पाहायला मिळतोय. होम ग्राउंड आहे, या खेळपट्टीवरती रोजचा सराव आहे आणि या सरावाच्या जोरावरती एक आत्मविश्वासी खेळी त्याच्याकडून अपेक्षित पण आहे. 19 आणि 54 धावा. या दरम्यान अगदी आपण पाहतो इथं षटकाची होती समाप्ती. 3 षटकं संपली, 28 धावा आहे, 3 फलंदाज बाद, 3 षटकं बाकी राहिले, 54 धावसंख्येचा पाठलाग तर करायचा आहे. पण दरम्यानच्या काळात या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहिले तर डॉक्टर किरण शिंपी साहेबांचं आगमन झाले आणि डॉक्टर वसंत तळेले साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. दोन्ही डॉक्टर लोकांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आणि आता पुढच्या षटकासाठी अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल. तो गोलंदाज असणार आहे इथे खास करून सागर दरेकर, ज्याने 1 षटक टाकलं होतं, 8 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या. तो सागर दरेकर कॅप्टन मैदानाच्या आतपर्यंत राहिलाय आणि समोरच्या बाजूला समोर सुद्धा कॅप्टनच आहे अनिकेत रोडे आपल्याला पाहायला मिळेल. विशेष म्हणजे या 4-5 वर्षाचा कालखंड जर आपण आठवला ना तर सागर दरेकर आणि अनिकेत रोडे या दोघांनी मात्र मन जिंकली आणि खेड तालुक्याचं नाव रोशन केलेले ही दोन्ही आहेत. म्हणजे खेड तालुक्याचं नाव रोशन करणारे मात्र हे 2 नावं इतकी मोठी आहेत. ही नाणं एक खेड तालुक्याचं हे नाणं आहे. एका बाजूला सागर दरेकर आहे आणि एका बाजूला अनिकेत रोडे. छापाकाटा म्हणतो ना अगदी तसं. तर नाणं जर बनवायचं असेल तर ते नाणं बनवत असताना 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या मला तर एक छापा एक काटा. तसं अनिकेत रोडे आणि सागर दरेकर ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. खेड तालुक्यातील खणखणीत असणारे मात्र हे नाणं आहे. पण आता आपल्याला पाहिजे खाटा. इथं मात्र कशा प्रकारे अगदी आपण पाहतो इथं काटा पडला जातो की इथे छापा पडला जातोय ते मात्र आपल्याला पाहिजे. यावेळेचं चिन्ह अगदी आपण पाहिलं आहे. शांत असं वातावरण निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. शांत प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळते. खास करून अगदी आपण पाहतोय आळंदी देवाची या ठिकाणी खास आळंदी देवाच्यावरून क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेणारे आमचे मित्र खास करून अगदी आपण पाहतोय आपल्या खेड तालुक्यातील एक जुने दांडे खेळाडू आमचे किरण भाऊ कांबळे या ठिकाणी लाईव्ह क्रिकेटचा आनंद घेत आहेत. किरण भाऊंचं मनापासून स्वागत. तीन 32 अजून 52 बनवायच्या 15 चेंडू बाकी राहिलेत. सागर परत येतं तयार राहील. 30 वरती दापले की अजूनही 52 धावा वाढवायच्यात 15 चेंडू मध्ये. आक्रमण वाढवावं लागेल हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण इथं तुम्ही आक्रमण वाढवलं नाही तर अडचण खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकते. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे चेंडू अगदी आपण पाहिले कव्हर चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडूची फिकी येईपर्यंत इथे फलंदाज सुरक्षित असलेलं मात्र या ठिकाणी पंच कळवत आहे. 2 धावा येतील. या 2 धावसंख्या आपल्याकडे धावसंख्या पोहोचेल ते आता 32 धावा उर्वरित 14 चेंडू आणि बनवायच्यात 50 धावा. 14 चेंडू 50. आम्ही कित्येक मॅचेस पाहिलेले आहेत. मग त्या 12 चेंडू 50च्या पाहिल्यात, 12 चेंडू 48च्या पाहिल्यात, 12 चेंडू 45ची मॅच आम्ही मागाशी पाहिली, 12 चेंडू 41ची मॅच आम्ही काल पूर्ण होताना पाहिले मॅच.
त्यामुळे क्रिकेटमध्ये आपण सांगू शकत नाहीये की बंटी मांडेकर आणि त्याबरोबर अनिकेत रोडे यांनी हार पत्करली म्हणून. 14-50 हे अवघड लक्ष अजिबात नाहीये या दोघांच्या मानाने. पण हे लक्ष कशा प्रकारे गाठवलं जाते, कारण समोर सुद्धा तितक्या ताकदीचे असणारे गोलंदाज आहेत, हे विसरून चालणार नाही. विशेष म्हणजे दोन्ही आयकॉन पण बाद झाले. यावेळी चेंडूला फक्त मिळालेली योग्य दिशा आणि चेंडू पार करतोय सीमारेषा. 4 रन. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. परकर धावसंख्या पोहोचली गेली 36 वरती. शेवटचे 13 चेंडू आणि 46 धावा. हा चेंडू निर्णायक आहे. 13 गेंदर 46 रन चाहिए जीतने गेले. अनिकेत रोडे, बंटी मांडेकर, गेंदबाज सागर दरेकर. यावेळेस अगदी आपण पाहिले कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक चिन्हवरती पोहोचतोय आणि मोठी विकेट आली आहे. अनिकेत रोडेची कली आली आहे संपुष्टात. अनिकेत रोडे होईल बाद. बॅटर आउट, बॅक टू डग आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीची तिथे अगदी आपण पाहिलं तर अगदी कव्हरच्या दिशेने उंची खूप मिळाली. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय अगदी इथपर्यंत पोहोचला गेला आणि एक सोपा झेल होताना पाहायला मिळालाय आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि फलंदाजाच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन सुद्धा आम्हाला पाहायला मिळाली. कारण माहिती होतं ही विकेट किती महत्वाची आहे आणि अनिकेत रोडे सुद्धा माहिती होतं की मैदानाच्या आतमध्ये तो थांबणं किती गरजेचं होतं, परंतु धावा येणं गरजेचं होतं आणि ह्या धावा घेत असताना त्याला मात्र परतावा लागले. 4थी विकेट आली. 36 धावा आहेत. बरोबर 12 चेंडू. 46 ची मॅच या दरम्यान बाकी असलेली आपल्याला पाहायला मिळते. तो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल आता विनायक केदारी. 12 चेंडू आणि 46. विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं की श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेड्यांचा संघ पहिली एक मॅच जिंकलेला आहे. ही मॅच जिंकला तो सुपरमध्ये दाखल होणारच आहे. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की इथं जर हारणार जरी हारणार असेल तर तो किती जवळ जाऊन हरतोय ना हे पाहायला मजा येणार आहे. किती जवळ जाऊन तुमचा पराभव किती फरकाने होतोय यावर तुमचा नेट रन रेट मात्र डिपेंड राहणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं राहणार. 12 चेंडू 46 ची मॅच या दरम्यान बाकी असलेले आपल्याला जे पाहायला मिळते. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहिलं तर बरेचसे सहकुटुंब सहपरिवार या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने फॅमिली सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाले. या सगळ्या फॅमिलीचे मी मनापासून धन्यवाद देईल. बरीचशी छोटी छोटी मुलं या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आनंद हाच आहे, मोबाईल न देता तुम्ही मुलांना मैदानावरती आणलं ना, हे सगळ्यात महत्त्वाचं. तर बऱ्याच वेळा आपल्याला मुलं शांत करण्यासाठी मोबाईल हातात द्यावा लागतो, पण मोबाईल न देता तुम्ही मुलांना मैदानावरती घेऊन आलात हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगता येईल. इथं डॉट बॉल आलाय. गोलंदाज अगदी आपण पाहतोय अक्षय दरेकर आलाय. स्ट्राईकला बंटी मांडेकरला आपण पाहतोय. शेवटच्या 11 चेंडू आणि 46 चा पाठलाग. 11 गेंदे 46 रन. यावेळेस मात्र बिगिट परफेक्ट बॅटवरती मिळेल. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. कराच्या रूपाने धापडकर. धावसंख्या 42. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्या 40 धावा. 10 गेंद्यावर 40 रन. एक तेरी तो एक मेरी. अक्षय दरेकरचा पहिला चेंडू डॉट आला, पण पुढच्या चेंडूवरती षटकार खेळला बंटी मांडेकरने. ही टसन पाहायला मजा आहे. दहा चेंडू आणि 40 धावसंख्येचा पाटल्याकडे करायचा आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस परत एकदा और पिचून जागे त्याला करपत समाचार ठोकलाय खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार.
48 वरती आपल्या दरम्यान पोहोचले आपल्याला पाहायला मिळाले लागोपाठचे 2 षटकार वंटी मांडेकरच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले आणि आता समीकरण शेवटचे 9 चेंडू आणि 34 धावा. 9 चेंडू आणि बनवायच्या 34 धावा. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते की काय जाता की सुबह की चाय शाम की चाय और बड़ी की राय हर बार लेनी चाहिए. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला बरेच जण सल्ले देत आहेत मार्गदर्शन करतायत पण कोणाचं ऐकायचं हे तितकंच महत्वाचं राहतं. एक अनुभवी खेळाडूच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय बरेचसे सल्ले अगदी गोलंदाजाच्या कानापर्यंत पोहोचले गेलेत पण आता या सल्ल्यांचा फायदा निश्चितप्रमाणे कशा प्रकारे होणार ते आपल्याला पाहायचंय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता समोरच्या बाजूला खेळला गॅप खूप मोठा असेल. अंगाचं क्षेत्ररक्षक चिन्हवरती येत असताना एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दाबरेकर धावा संख्या 49. शेवटचे चेंडू बाकी राहिलेत 8 धाबा बनवायचे 33. 8 चेंडू आणि 33 धावा. अक्षय दरेकरने 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावाच्या खर्च केलेले आहेत. विनायक केदारी आता सायकल आपल्याला पाहायला मिळेल ज्याची गोलंदाजी भरलेली आपण पाहिलेले तो आता फलंदाजी मार्गावरती करामत काय करतो आपल्याला पाहिजे. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आहे डिबेस्टा कव्हर आहे. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय. मिड विकेटला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. तर या सरकारच्या आतमध्ये मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि मिडॉन तुम्ही पाहिलं असेल एका पाठोपाठ निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहे त्यामुळे तो जो कदाचित विनायक केदारचा जो झोन आहे त्या झोन मध्ये मात्र कशा प्रकारे मात्र त्याला अडकवायचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले खेळा विनायकच्या बॅट मधून पार पाडतोय जबाबदारी आणि षटकार ठोकतोय विनायक केदारी. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. पार पडतोय जबाबदारी षटकार ठोकलाय लय भारी. फलंदाजाचं नाव आहे विनायक केदारे. आल्या षटकार ठोकलाय. 55 धावा आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 27 धावा. काय मॅच रंगली मैदानाच्या आत. एक गोष्ट तितकीच करे की तुम्ही ज्यावेळेस लढता त्यावेळेस तुम्ही लढता कसं ना हे पाहिलं जात. तुम्ही हरला जिंकलात हे पाहिलं जात नाही. तुम्ही त्या युद्धामध्ये तुम्ही त्या मॅच मध्ये तुम्ही त्या रणांगणात कसे लढला नाही हे पाहिलं जाते. मग तुमचं नाव तयार होत की काम ऐसा करो की नाम हो जाए और नाम ऐसा कमाओ की नाम लेते ही काम हो जाए. त्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही एकदा स्वतःला सिद्ध केलं की जग तुम्हाला प्रसिद्ध करणार आहे. मग त्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये विनायक असेल बंटी असेल अक्षय असेल यांना आपली आपली जबाबदारी पार पाडायची. परतीचा खोलपट्ट्यापर्यंत चेंडू अगदी आपण पाहिला. चेंडू पोहोचला जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एकच धाव आली. एका धावसंख्येनंतर धापल करतोय धावसंख्या अब तक 56 आणि आता चेंडू बाकी राहिले शेवटचे 6 धावा वाढवायच्या 26. बॅट मैदानाच्या आतमध्ये करायची जी नेली जाते पाहूया. आणि विशेष करून मला असं वाटतं की इथे अगदी आपण पाहिलं तर म्हणावं लागेल ना की बॅट तो एक बहाना आहे. कान में कुछ कहना है. हा SMS आहे कुठला तरी ईमेल आला असेल. पूर्वीच्या काळी कबूतर असायची. आता क्षणाचाही विलंब लागत नाही. पूर्वीच्या काळी एखादी गोष्ट आपल्याला पोहोचण्यासाठी वेळ लागला जायचा. त्यात माणूस स्टेबल व्हायचा. आता डायरेक्ट धक्के दिले जातात ज्याला आम्ही धप्पा म्हणतो. या ठिकाणी संघ मालकांच्या तर बक्षीस या ठिकाणी जे आलेलं आहे आदरणीय माजी उपसरपंच अमोल शेठ दवणे साहेबांनी या ठिकाणी कळवलेलं आहे.
या दोन्ही फलंदाजाने जर इथे 20 किंवा 20 पेक्षा जास्त किंवा सामना जिंकून दिला तर मिळणारे तब्बल 3,000 रुपये मागणी आहे. आणि आपल्याला पाहिजे ही मागणी कशा पद्धतीने पूर्ण केली जाते. 6-26 6 गेंदे 26 रन. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी कशा प्रकारे कामगिरी केली जाते. शांत असं वातावरण आहे. 6 चेंडू 26 धावा. यावेळेस अगदी आपण पाहिलं मिडल विकेटला चेंडू खेळला गेला तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतो चेंडूवरती येतोय. एक सिंगल तरी येते. क्षेत्ररक्षण खूप चांगले झाले. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 5 धावा बनवायच्या 25. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय खास घोडेगावरून आमचे मित्र निलेशजी बेलापूरकर या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. निलेशजी बेलापूरकर साहेबांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 25 धावा. मॅच खूप रंगणार आहे यात कुठल्या प्रकारची शंका नाही. सद्गुरू वामनराव पै म्हणतात ना तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसं या मॅचचे हे सगळे चित्रकार आहेत. पण हे चित्र कशा प्रकारे रंगलं जात आहे हे पाहिलं खूप मजा येणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 5 धावा बनवायच्या 25 धावा. श्रीराम स्पोर्ट्स क्लब स्मार्ट विलेज आंबेठाण इथे कशा प्रकारची कामगिरी करतोय हे पाहिलं खूप मजा येणार आहे. माजी उपसरपंच आंबेठाण आदरणीय शहाजी शेठ आरडे साहेबांचं आगमन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट सौजन्य आहे त्यांचं स्वागत करूया. इथं समोरच्या बाजूला आलेला एक खणखणीत असा षटकार आहे. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी ज्यांचा षटकारांचा ट्रान्स आपण या ठिकाणी ऐकला ते वैभव शेठ दवणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले. प्रसायदान एंटरप्राइजेस त्यांच्या या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. षटकार आल्यात 63 धावा झाल्यात. शेवटचे 4 चेंडू बाकी राहिलेत आणि बनवायचे 19 धावा. 4 चेंडू 19 4 चेंडू आणि 19. संघमालक आदरणीय विश्वास बुट्टे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. संघमालकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आंबेठाणचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्यामुळे आंबेठाण गावातील बरेचसा ग्रामस्थ वर्ग तरुण वर्ग महिला वर्ग सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण गावचा संघ आहे. गावाचं नाव कशा प्रकारे रोशन करता येईल हे यासाठी तगमग आपल्या या ठिकाणी जे पाहायला मिळते. विश्वेश्वर बुट्टे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट बॉल साठी 1,000 रुपयाचं बक्षीस. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे. या मैदानाच्या आतमध्ये करामत काय होणार आहे. 4 चेंडूमध्ये 19 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. बंटी मांडेकर काय तुफानी फलंदाजी करतोय मैदानाच्या आत. गोलंदाज स्पर्धेत एकदा आपण पाहतोय. गोलंदाज मार्क करतोय बाळा रौंदळ. समोरच्या बाजूला बंटी मांडेकर परफेक्ट या करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता परंतु दिलेला नकार आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आली. सिंगल चेरपडे दापर करते. धावसंख्या 64 आहे. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या अजूनही 18 धावा. 3 षटकारांची गरज. 3 चेंडू आणि बनवायच्या आहेत 18 धावा. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन क्रिकेट में ना किसी की दुआ ना किसी डॉक्टर की दवा चलती है. स्वतःच्या मनगडच्या ताकदीवरती मात्र सामने लढावे लागतात हे तितकाच खरं आहे. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहिजे की राहिलेल्या 3 चेंडूमध्ये ज्या काही 18 धावा ज्या बनवायच्या आहेत ह्या कशा पद्धतीने बनवल्या जात आहेत ते पाहिजे. चर्चा चालू आहे. फलंदाज अगदी आपण पाहतोय. या षटकात अगदी आपण पाहिलं 20 धावा जरी आल्या तरी माजी उपसरपंच आदरणीय अमोलचंद धोवणे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बक्षीस आहे. बंटी आणि विनायक या दोघांसाठी 3,000 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचबरोबर
विश्वास बुट्टे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट बॉल साठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाय. फाईट संघाचे संघ मालक फाईट आंबेडान जिल्हा परिषद गट नवखंडेनाथ क्रिकेट क्लब. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिल्या परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न भन्नाट वेग होता तिथे अगदी आपण पाहिलं. एक धाव आली आणि एक धाव लेग बाय चेहरा पडे धापलेक वाढेल 65 वरती. शेवटचे 2 चेंडू 17 धावा. 2 चेंडू 17 तर थोडंसं अशक्य असा वाढे पण 2 चेंडूत येत आहेत किती 2 चेंडूत येतात किती. बंटी मांडेकर याच्यावरती खूप मोठी जबाबदारी या दरम्यान येऊन ठेपलेली आहे. बाळा रौंदळ याच्यावरती सुद्धा खूप मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. 2 चेंडू आणि 17 धावा. पाव्या मैदानाच्या आत बाळा परत एकदा रोलिंग करून तयार आहे. 2 गेंदे 17 रन. बाळा तयार आहे. फुल टॉस होता त्या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू अगदी खेळला जाईल पंच दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. पाहता पाहता चेंडू सी मारच्या जवळपास अगदी अडवलाय. 2 आल्यात. 3ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि तिथे अगदी आपण पाहिले 3री धाव सुद्धा या ठिकाणी आरामात बोलून पूर्ण केली गेली. 3 धावा येतील. या 3 धावसंख्येने दापर करते धावसंख्या असेल आता 68. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. 1 चेंडू 14. बऱ्याच जणांनी आपले आपले कॅल्क्युलेटर ऑन केले असतील. नेट हंड्रेडचा विचार असेल तर किती पाहिजे और कितना चाहिए 1 गेंदों में क्वालिफाय होने के लिए. पण हे सगळे अंदाज आहेत. बऱ्याच वेळा आपण पाहतो की जे अंदाज लावले जातात त्याच्या अलीकडे पलीकडे कधी 1-2 रन असतात. हे तितकंच खरं आहे. आपण हे फक्त अंदाजानुसार सांगतो की इथे 6 पाहिजे 8 पाहिजे 10 पाहिजे या गोष्टी आपण सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण पाहिजे मैदानाच्या आत 1 चेंडू आणि 14 ही मॅच या दरम्यान बाकी आहे. फुल टॉस आणि तिथे झेल झालाय. इथे फलंदाज होईल बाद आणि 13 धावसंख्येने हा सामना नवखंडेनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटाने या इथे हा सामना जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी.